वेलकम टू पवई वॉटरफॉल. वॉटरफॉल पवई. तलावाचं पाणी असतं ते सगळं खाली ओव्हरफ्लो होऊन खाली पडतं. ॲडव्हेंचर टाईप आहे इथे ना, असे जम बिम मारून जायचं एकदम. जमेल ना केतन तुला? खूप मोठा गार्डन आहे आरामात. अरे अरे केतननी पण दुसरा पडाव पार केला. आता जंगलातला रस्ता आहे हा. ठिकाणा खाली आलो होतो. पाणी पडतंय ना, हे सगळं तिकडे जात आहे कारणाने दुसऱ्यांना त्रास होईल. बघा किती रिस्की आहे ते. बघा पाणी किती मस्त पडतं एकदम इकडे. आपण मगाशी होतो ना, आपण तिकडे होतो, तिकडनं आपण वॉटरफॉल बघितला होता. अरे वा, हा सुधीर बीच ज्योती ब्लॉग्स. सब्सक्राइब करना और पूरा चड्डी पहनना. जय शिवराय मित्रांनो, कसे आहेत सर्व? तर तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल सुधीर बीच ज्योतीमध्ये. तर आता आपण चाललोय पवईला. तिथे वॉटरफॉल आहे. खूप मस्त नजारा असतो तिकडे, बघण्यासारखा असतो. आणि पवई तर सर्वांना माहिती आहे. ते कसं जायचं मी तुम्हाला पुढे सांगत जाईल. अंधेरीवरून या घाटकोपरून येऊन कसं यायचं ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. तर आता आपण तिथे पोहोचूया आणि तिथे काय कंडिशन आहे, तिथे अलाउड करणार आहे की नाही करणार आहे, तिथे काय रेस्ट्रिक्शन आहेत आणि तिथे कसं जायचं ते मी तुम्हाला दाखवेलच. तर आपण डायरेक्ट भेटूया पवई वॉटरफॉलला. चला मग. आम्ही बाईकने चाललोय पवईला. जर तुम्हाला इथे यायचं असेल ना, तर तुम्ही अंधेरीने जर येत असाल तर मेट्रो आणि बस पण येते. मेट्रोने तुम्हाला साकीनाका मेट्रो स्टेशन लागेल. आणि जर तुम्ही घाटकोपरनी जर येणार आहे, तिकडनं पण साकीनाका मेट्रो स्टेशनच लागणार आहे. आणि तिकडनं तुम्ही उतरलात साकीनाका मेट्रोवरून तर रिक्षा बस दोन्ही पण जाते. तर आपण तिकडेच चाललोय आता. ऊन खूप आहे ना आज, अचानक ऊन आलं ना जायला. आता आपण LNT कंपनीच्या पुढे आलेलो आहे. आणि तुम्हाला तो मागे दिसतो ना ब्रिज, तो LNTचा ब्रिज आहे. तिकडनं पण पुढे आलो ना आपण, तर आहे ना हा बघा, हा जो आहे ना LNTचा ब्रिज. आपण साकीनाकावरून सरळ आलो होतो आणि इथे हा सिग्नल आहे. हा सिग्नल आहे. या सिग्नलवरून आपल्याला राईट टर्नला जायचं आहे तिथे समोर. तर पवई सिग्नलच्या इकडे तुम्हाला अजून एक लँडमार्क आहे, ते हॉटेल सनशाईन म्हणून आहे. या सनशाईनच्या इकडनं आपण राईट टर्न मारून आपल्याला तिकडे जायचं आहे. आपण तिकडे होतो, तिकडनं राईट टर्न मारून आपण इकडे आलो आहे. आणि इकडे हा याचा एंट्रन्स आहे बघा, पवईच्या वॉटरफॉलला जायला. तर आपण आतमध्ये जाऊया इकडे. केतनला सांगूया आपण बाईक आतमध्ये घ्या ना, आतमध्ये लाव बाईक, आहे पार्किंग. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान पवई. मस्त एकदम रोड केलेला आहे. बाईक पार्किंगची पण सुविधा आहे इथे. येणं इथे एकदम इझी आहे. आणि खूप मोठा गार्डन आहे हा. हा बघा, इथे पण गार्डन आहे आणि आतमध्ये पर्यंत पण गार्डन खूप मोठा आहे हा. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी पण आहे. हे बघा मस्त एकदम. आणि आपल्याला इकडनं सरळ जायचं आता. बाईक पार्किंग केली आता आम्ही इथे. आणि इथे अशी बाईक पार्किंगसाठी पण जागा आहे. आता ही समोरची पायरी दिसते. या पायरीवर ना तुम्हाला एक असा नजारा दिसेल ना तिकडे. आणि हा गार्डनला जायला हा रस्ता इकडनं पण आहे. आणि आता आपण चाललोय इकडे, बघूया आता. आपण आज आलो तर हा इथे खूप ऊन आहे आणि आजच पाऊस नाही बरोबर. वॉटरफॉल आता होतोय की नाही काय आपल्याला काय आयडिया नाही. तिथे जाऊन बघायला लागेल. असं तुम्हाला जर असं वॉटरफॉलच नाही ते, जर तुम्हाला तिथे फिरायचं वगैरे, फॅमिली कपल्स लहान मुलं वगैरे, तर खूप चांगला स्पॉट आहे हा इथे फिरण्यासारखा. खूप मोठा गार्डन आहे. जेवढं माहिती नाही होईल तर मी तुम्हाला दाखवेल. आलोय आता आपण वरती. आणि आता आपल्या समोरच आहे एक अद्भुत दृश्य जे आपल्या मुंबईमध्ये पवईमध्ये आहे. हा तलाव आहे इथे. आणि हा वॉटरफॉल पवई हे
तलावाचं पाणी असतं ते सगळं खाली ओव्हरफ्लो होऊन खाली पडतं. बघूया आता आपल्याला खाली जायला भेटतंय की नाही. इथे तुम्ही येणार ना तर इथे तुम्ही या वॉटरफॉलचा पण आनंद घेऊ शकता. आणि अशी तुम्हाला आहे ना इथे हे बघा हाऊसबोट भेटेल, त्यामधनं पण तुम्ही अशी तलावामधनं एक फेरी मारू शकतात. आणि त्या साईडला ना तिकडनं आपण बघणार ना तर तिकडे लाईट शो होतो रात्री. इकडे जायचं कसं आहे ते बघा, खूप डिफिकल्ट आहे. पिशवी येते जमेल ना केतन तुला? अरे सही आहे, एकदम जिमची बॉडी आहे केतनची. पकडे हे बघा. आता इकडं चाललोय आपण. बुलबुलैया आहे हा, समोर गार्डन आहे, खूप मोठा गार्डन आहे हा. खूप ॲडव्हेंचर टाईप आहे इथे ना, असे जम्प बिम मारून जायचं एकदम फर्स्ट टाइम. आणि हा मान्सूनचा पहिला आपला वॉटरफॉल एक्सप्लोअर करायचा झालाय. बघूया आता. पहिला पडाव पार केला, आता दुसरा पडाव आहे आपला. सवय नाही ना, शाळेमध्ये असे जायचो आम्ही. आता केतन कसं येतो बघा. आता केतनची वारी आहे. बरोबर आहे रे बाबा, आरामात. अरे अरे केतननी पण दुसरा पडाव पार केला. आता आपल्याला इकडनं सरळ जायचं आहे. आणि जे वॉटरफॉलवरनं पाणी येतं ना ते इकडनं असं खाली येऊन इकडे कुठेतरी जातं, काय माहिती नाही आपल्याला काय करायचं आहे. आपण तर वॉटरफॉल एन्जॉय करूया इथे. आणि अशी पब्लिक इथे चाललेली आहे. मस्त एकदम जंगलातला रस्ता आहे हा. खूप मस्त वाटतं, असं वाटतं कुठेतरी मुंबईच्या बाहेरच आपण आलेलो आहे वॉटरफॉल एक्सप्लोअर करायला. आजूबाजूला बघा किती शांत राहते. आणि मेन म्हणजे आज पाऊस नाही इथे. पाऊस असता तर मजा आली असती, पाऊसच नाही. इकडनं समोरून आपण येत होतो आता. आणि हा बघा इथे हा जल अभियंता विभाग म्हणून असा बोर्ड लिहिलाय. तिकडनं राईट टर्न मारून आपल्याला जायचं आहे सरळच एकदम. रस्त्याचा आनंद घेत घेत आपण मस्त चाललोय. असे वॉटरफॉल मुंबईमध्ये असणं खूप मतलब आपल्याला चांगलंच आहे. पण इथे आहे ना कधी कधी अलाउड पण नाही करत. पण आता कोण आहे नाही तर आपण जरा मौके पे चौका मार लेंगे. फायनली आपल्या समोरच आहे वॉटरफॉल. आणि इथे खूप जण आनंद घेताना आपल्याला दिसणार आहे हे बघा. आणि आता आपण पण जाऊयाच तिकडे. फक्त आता खाली उतरायचा कसं इकडनं बघायला पाहिजे. काच आहे ठिकाण आहे. हा 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 अच्छा त्या ब्रिज ना आपण रॉंग साईडला आलो. इकडे त्या साईडने जायचं आपल्याला. मस्त एकदम रस्ता चाललोय आपण. आता फायनली पोचलो. तो आपण गलत रस्त्यावर गेलो होतो आपण. खूप ॲडव्हेंचर टाईप आहे यार इथे. हे बघ काही पोरं जी करतात ना हे अशी उंगली करतात ना, म्हणून ते ना सगळ्यांना भुगतायला लागतं इथे. हे असे काय करू नका, त्या कारणाने दुसऱ्यांना प्रॉब्लेम होईल. आणि ह्याच्यामुळे तुमचं हे पण जाऊ शकते, जान पण जाऊ शकते. तुम्हाला मृत्यूचा धोका इथे असतो. पूर्ण सेफपणे करा, म्हणजे कसं तुम्हाला इथे काही रेस्ट्रिक्शन नाही लागणार. आणि आता आपल्या समोरच आहे वॉटरफॉल हा बघा. आपण मगाशी तिकडे गेलो होतो, तिकडनं उतरायला जागा नाही, पण इकडनं उतरायला जागा आहे आपल्याला. आणि वरून जेवढा आपण बघत होतो ना तेवढा सुंदर आपल्याला खालून असा दिसतो. इथे पब्लिक आहे इथे. बघा आता आपण पण जाऊया. चप्पल वगैरे सांभाळायला लागणार आहे इथे. हो 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 नशीब होता आपण खाली आलेलो इथे. हो मस्त नजारा एकदम. हा बघा वा. इथं ना मला वाटतं आज वीकडेज आहे ना म्हणून थोडं खाली आहे. तर आता मला इकडे वाटत आहे माझा आवाज येईल की नाही. मी आता खाली उतरतो इकडे. बघूया. चप्पल तर घातली आपण. केतन कुठे झाला? केतन मोबाईल वगैरे टाक पाण्यात. पिशवी टाक मोबाईलला. वेलकम टू पवई वॉटरफॉल.
आपण तिकडनं खाली आलो होतो आणि इकडनं बघणार ना पूर्ण नजारा तुम्हाला दिसेल हा वॉटरफॉलचा. आणि हे जे पाणी पडतंय ना हे सगळं तिकडे जात आहे, पुढे जात आहे. तर ते तसं तुम्ही कृत्य करू नका. मी तुम्हाला वरून पण दाखवलं, ज्या कारणाने दुसऱ्यांना त्रास होईल. बघा किती रिस्की आहे ते. मी व्हिडिओमधनं तुम्हाला दाखवतोय. प्लीज असं करू नका काही. त्या कारणाने काय आता दुसऱ्यांना प्रॉब्लेम होतात. बघा पाणी किती मस्त पडतं एकदम इकडनं. वा. आणि इकडे आनंद घेताना पब्लिक. आणि आपण मगाशी होतो ना, आपण तिकडे होतो, तिकडनं आपण वॉटरफॉल बघितला होता. अरे वा. हा सुधीर भाई ज्योति ब्लॉग्स सब्सक्राइब करना और पूरा चड्डी पहनना. नंगे पुंगे घुमता राहते मस्त एकदम. आता आपण भिजूया जरा मस्त एकदम. गरमी होती थोडी, बरं वाटलं. आता थंड वाटतं जरा. केतन कुठे राहिला? केतन तिकडे जात, त्याची तयारीच चालू आहे. ये लवकर केतन. आता आपण बघितलं या साईडचा. आता आपण समोरून बघाव्या आपल्याला तिथे काय दिसतंय ते. बघा समोर आपल्याला असंच बघायला भेटेल, पण जास्त करून पब्लिक तिकडे मागेच असते. सेम आहे इकडे थोडं हे आहे. आता पहिल्या इथे फक्त खडी होती अशी, पण आता मस्त बनवलेलं आहे. पण इथे एवढी मजा नाही, इथे एवढं कोण दिसत पण नाही. सगळेजण इकडेच एन्जॉय करताना दिसणार आहे आपल्याला. इकडनं पाणी येताना आपल्याला तुम्हाला दिसतंय ना, हा जो डायरेक्ट पाणी येतं ना फोर्समध्ये, आता फोर्स कमी आहे म्हणून हा डायरेक्ट आहे ना, इथे तुम्हाला कोणच वाचवणारा नसणार आहे. हा डायरेक्ट बांद्रा खाडीला तिकडे भेटणार आहे. म्हणजे तुमच्या जीवाला खूप धोका आहे. आणि मला वाटतं लास्ट महिन्यामध्ये 2 जण इकडनं वाहून गेलेले आहेत. तर हे इथे काका असतात, ते आपल्याला सांगतील. काका काय इथे परिस्थिती आहे? मुलांना आम्ही सांगतो बाबा जीव धोक्यात घालू नका. आई वडिलांना न विचारता मुलं येतात, पाण्यात उडी मारतात आणि मुलांचा जीव गमावला जातो. पाण्याचा प्रवाह कमी जास्त काय आपल्याला समजत नाही. बरोबर. तरी सगळ्यांनी आपल्या जीवाची आपली काळजी घ्या. बरोबर. आणि तरी किती लोकांना म्हणजे इकडनं आपला खूप फोर्सने पाणी येतं. आता पाऊस नाही, आज ऊन आहे म्हणून काय वाटत नाही. ओके. आता आपण आपला व्हिडिओ बनवायचा हा एकच पर्पज होता की ते लोकांनी आपल्या जीवाची खेळ खेळू नका. वरून तुम्हाला जेवढी मजा करता येईल तेवढी करा. तुम्ही माझ्या आता मागे तुम्ही वॉटरफॉल बघितला, आपण खाली पण गेलो. पण इथे कसं माहिती आहे, तुम्ही इथे यायच्या अगोदर मी गोष्ट लक्षात घ्या, इथे ना खूप रेस्ट्रिक्शन आहे. आता तिथे ना पोलीसवाले नव्हते म्हणून आपण खाली गेलो. तर तिथे ना पोलीसवाले असतात, जाऊन देतात, नाही जाऊन देतात. तर ते मी सांगू शकत नाही. उगाच तुमची फेरी इकडे वेस्टेज होईल. आम्ही खाली गेलो, एन्जॉय केलो. पण आम्ही इथे यायचा आमचा मेन उद्देश हे होता की लोकांना दाखवायचं होतं की इथे आपल्या इथे पवईमध्ये कशी कंडिशन आहे. आणि खाली मी तुम्हाला दाखवलं की तुम्ही इकडे येऊन उगाच नाही ते चाळे करू नका. तुमच्या जीवाला धोका असू शकतो. तर तुमच्या घरी तुमची आई, तुमचे वडील, तुमची फॅमिली तुमची वाट बघत असेल तर प्लीज असं काही करू नका. आणि इथे मला वाटत नाही खाली जाऊन देत असेल. आम्ही गेलो, आमचं नशीब होतं. ॲक्च्युली आम्हाला व्हिडिओ बनवायचा होतो कारण का आम्ही यूट्यूबर आहे. तर आता आपण इथे व्हिडिओ एंड करतो आहे. कसं यायचं काय तर तुम्ही ठिकाणा बाहेर नेऊन तुम्ही इकडे मजा घेऊ शकता, फोटो काढा, गार्डन फिरा, काय करायचं ते करा. पण तुमचा जीव धोक्यात घालू नका. तर आता आपण इकडे व्हिडिओ एंड करतो आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, माहिती तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं तुमच्याला. तर आता आपण इकडनं भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत गुड बाय.